तर मित्रांनो, आता थोड्या दिवसामध्ये आपल्या आयडियावरती आपण एक शॉर्ट फिल्म लॉन्च करणार आहोत. तर ते कसं शूट झालंय ते बघा आणि शॉर्ट फिल्म ती आपली वेगळी असणार आहे. काहीच आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की खूप गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहेत माझ्याबद्दल. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत. नमस्कार मंडळी, तर मी याश तुमचं सहर्ष स्वागत आहे एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आपल्या चॅलेंजचा हा दुसरा दिवस आणि मित्रांनो, कालचा दिवस खूप चांगला गेला आणि आपला ब्लॉग सुद्धा खूप चांगला झाला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला. तर तुम्ही चांगला प्रतिसाद द्या सुद्धा ब्लॉगला द्या. तर मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे आणि उठलो, रेडी वगैरे झालो. आता चाललोय शॉप वरती आणि तोपर्यंत आपल्या पोगोला आलो होतो फिरायला घेऊन. ये चल. असा विषय मित्रांनो, आता याला चाललोय पुन्हा एकदा घरी घेऊन आणि निघतो शॉपवरती जायला. तर तुम्ही राहा आपल्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत. ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तर भेटूयात पुढे. तर गाईज आता पोहोचलेलो आहे फायनली आपल्या शॉप वरती मित्रांनो. आणि विषय असा आला की मध्ये खूप पाऊस पडत होता. तर माझं ठरलेलं की आज तुम्हाला मधल्या ट्रॅव्हलिंगचे पण काही फुटेज दाखवेल. पण मित्रांनो, पाऊस खूप होता त्यामुळे मी पटापट आलो शॉप वरती. तर मित्रांनो, बघू शकता आपला पूर्ण रॅक खाली झालेले आहेत, कारण की थोडं जरा प्रॉब्लेम मध्ये होतं त्यामुळे शॉपकडे नीट लक्ष नव्हतं देता आलं. तर आता पुन्हा एकदा रिस्टॉक करणार आहे मित्रांनो. तर फुल धमाल असणार आहे. आता रक्षाबंधन वगैरे सण चालू झालेले आहेत, म्हणजे चालू होतील. तर फुल तयारीच असणार आहे. कमबॅक तर आपला खूप जोरात असणार आहे मित्रांनो. तर बघूयात, सगळं घेतो आवरून. काय माहितीये का मित्रांनो, आता मधल्या काळामध्ये खूप जरा प्रॉब्लेम मध्ये होतो. थोडं म्हणजे थोडं नाही, भरपूर असतं त्यामुळे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं शॉपकडे. थोडं माल वगैरे पण नव्हतं भरलं, भरपूर कस्टमर नाराज होऊन जात होते. पण मित्रांनो, आता सण चालू होत आहेत, लवकरच आपला कमबॅक जोरात असणार आहे. अशा मधल्या काळामध्ये काही गोष्टी झाल्या ना मित्रांनो, तर त्या खूप, आता तुम्हाला सांगू नाही शकत काय काय गोष्टी झाल्या होत्या, कारण की ते एका ह्याच्यात नाही सांगता येणार. पण मी पुढचा व्हिडिओ एक पूर्ण माझ्यासोबत काय काय झालं इतक्या दिवसामध्ये ते सगळं सांगण्यासाठी मी तो एक वेगळा व्हिडिओ बनवेलच. आता घेतो सगळं आवरून, कारण की जसं जसं पडलं होतं सगळं. आणि सध्या माणूस पण या शॉपवरती येत नाही, तो त्या शॉपवरती असतो. तिकडे पण थोडं माल वगैरे कमी आहे, कारण की कस्टमर वगैरे थोडे नाराज होऊन जातात. पण सगळ्यांची मी माफी मागतो. पण कमबॅक असा करणार ना मित्रांनो की पुरी दुनिया हिला डालून घ्या. हिला डालेगा सबको. पण जे आपल्याला खोपोलीकरांनी मित्रांनो प्रेम दिलेलं आहे ना, ते खूप डेंजर आहे. आपलं सुरुवातीपासून, तर त्याच सुरुवातीपासून आपण या दुकानावरून दुसरा एक दुकान टाकला. थोडा आता मागे झालोय, पण परत पुढे येणार 100% शब्द आहे आपला. तर मित्रांनो, आता वाजलेलं दुपारचं एक. मित्रांनो, आता जेवण झालं माझं आणि आता आपल्याला करायचे रील शूट. कारण की दुपारच्या वेळेस कस्टमर कमी असतात, तर तोच एक मला टाइम असतो रील शूट करण्याचा. आणि मित्रांनो, आपले कॉन्टेंट जे आपण करतोय ते आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगले व्हायरल होत आहेत आणि आपले कॉन्टेंट बघून, आपली स्क्रिप्ट बघून भरपूर जण करतायत. या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि मित्रांनो बघा, इतक्या दिवसानंतर आपण रील वरती चांगला दाब घेतलेला, जसं आपल्याला युट्यूब वरती पण घ्यायचं. तर तुमचं प्रेम माझ्या पाठी असंच राहू द्या. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सध्या आपल्या दुकानामध्ये एकदम स्टॉक कमी झालेला आहे, तर त्यामुळे कस्टमर पण कमी आहेत. पण जे कस्टमर आहेत आपले फिक्स वाले कस्टमर आहेत, त्यांचं खूप असं प्रेम आहे आपल्या दुकानावरती. कारण की आपल्या दुकानामध्ये स्टॉक जरी कमी असलं तरी ते येऊन खरेदी करतात, जे काही असेल त्यामध्ये खरेदी करतात. पण मी पूर्ण प्रयत्न करतो की लवकरात लवकर रिस्टॉक करण्याचा. आता चाललोय चिरायूला घ्यायला, कारण तो मामाच्या फ्लाईटवरती गेलाय, तर त्याला तिथे घ्यायला. आणि आजचा कंटेंट मित्रांनो लय भारी असणार आहे, तर आपल्या इंस्टाग्राम पेजला तो पडेलच. तर जाऊन चेक करा जर तुम्ही नसेल बघितलं अजून. एकदम हटके असं स्क्रिप्ट घेऊन आलेलो आहे. तर बघूयात आता काय काय होतंय, तर तुम्ही राहा शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आता थोड्या दिवसामध्ये आपल्या आयडियावरती आपण एक शॉर्ट फिल्म लॉन्च करणार आहोत. तर असंच मी एक त्याचा बघत होतो की शूट कसं होतंय, काय होतंय. तर ते कसं शूट झालंय ते बघा आणि शॉर्ट फिल्म ती आपली वेगळी असणार आहे. पण मी सीन वगैरे मोबाईलमध्ये शूट करून बघत होतो.
तर बघा कसं शूट केलं आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं आहे. आणि आपल्या शॉर्ट फिल्मचा विषय पण खूप चांगला आहे. म्हणजे काय असणार माहिती आहे का, की जे आपल्या दुकानावरती आहे त्याच सगळ्या गोष्टी असणार, बाहेर असं काही नसणार आहे. आधी जे आपण शॉर्ट फिल्म वगैरे करत होतो तुमचा खूप चांगला असा प्रतिसाद होता. तर आता बघूयात एक विषय घेऊन येतोय त्याचं एक असं नॉर्मल मी शूट केलं होतं. तर मला असं वाटतं ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि ते कसं झालेलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर गाईज तुम्ही बोलाल की ती शॉर्ट फिल्म होती आणि त्याच्यामध्ये फक्त तुझी एंट्री वगैरे दाखवली, काय विषय. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो काय विषय येतो की जी मी शॉर्ट फिल्म करणार आहे तर त्याचं मी एक रॉ शूट करत होतो. आणि त्याच्यामध्ये जी आपले दुकानावरच्या पाठीमागे जी स्टोरी असते म्हणजे ज्या मालकाची, ते मी त्या दाखवणार. त्याच्यामध्ये फक्त एक मी ते मोबाईलमध्ये शूट केलं होतं बघायला का की याची रेखा कशी होते, म्हणजे हे शूट केल्यावर ते कसं दिसतंय. तर त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलं. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं. आणि ती शॉर्ट फिल्म पण मी लवकरच शूट करेल. तर बघूयात. आणि आपल्या रीलला पण तुम्ही खूप चांगला असा रिस्पॉन्स देताय मित्रांनो. तर आजच्या दिवसभरामध्ये एवढंच होतं. तर आता निघतोय घरी जायला. तर तुम्हाला हा आपला व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.